नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. मी आहे डॉक्टर शीतल आणि आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदीय गर्भसंस्कार आणि त्यांचे फायदे याविषयी. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी काही विशिष्ट विधी किंवा नियम दिलेले आहेत. तसंच भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्य प्राप्तीसाठी ज्याला सर्वश्रेष्ठ मानलं आहे अशा आयुर्वेदामध्येही जीवनाच्या किंवा आरोग्याच्या प्रत्येक पैलूंचा अभ्यास केला आहे. त्याचमध्ये स्त्रियांच्या जीवनामधील सगळ्यात महत्त्वाचा काळ म्हणजे गर्भिणी अवस्था, याला आयुर्वेदाने विशेष महत्त्व दिले आहे. स्त्रिया गर्भिणी अवस्थेमध्ये अत्यंत नाजूक असतात आणि त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं आयुर्वेद मानतात. तसंच सुप्रजननासाठी काही विशिष्ट गोष्टी किंवा नियम दिलेले आहेत. गर्भिणी माता ही तेलाने काठोकाठ भरलेल्या पातेल्यासारखी असते असं आयुर्वेद मानतात. ज्याप्रमाणे तेलाने काठोकाठ भरलेल्या पातेल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे गर्भिणी मातेला 9 महिन्यामध्ये शरीराची आणि मनाची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, गर्भसंस्कार करण्याची नेमकी गरज काय आहे आणि गर्भसंस्काराचे फायदे काय आहेत. त्याचबरोबर ती गर्भसंस्काराचे बाळाच्या आणि आईच्या मनावरती नेमके काय काय परिणाम होतात या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गर्भसंस्कार म्हणजे बाळ आईच्या पोटात असताना त्याच्यावरती जे काही संस्कार केले जातात त्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. आणि हे संस्कार काय काय असू शकतात, कायिक, वाचिक, मानसिक, आध्यात्मिक यासारखे अनेक संस्कार बाळावर करता येतात. आयुर्वेदानुसार पहिल्या महिन्यातच गर्भामध्ये सर्व शरीराचे अवयव आणि मन यांचं सूक्ष्म रूपाने उपस्थिती असते. हळूहळू त्यांचं पुढील महिन्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते आणि ही डेव्हलपमेंट 9व्या महिन्यामध्ये पूर्ण होते. गर्भाशयात असलेल्या बाळ हे बाह्य जगाचा अनुभव आईच्या मार्फतच घेत असतं. त्यामुळे आईने घेतलेला आहार, आईने घेतलेला विहार किंवा दैनंदिन कामं, तसंच आईचे विचार आणि मानसिक स्थिती या सगळ्यांचा परिणाम गर्भावर होत असतो. त्यामुळे गर्भाशयात असतानाच बाळावरती केलेले संस्कार हे त्यांचं मन आणि शरीर हे निर्मिती होतानाच होत असतात आणि त्यामुळे एक उत्तम आणि निरोगी बाळ निर्माण व्हायला मदत होते. आयुर्वेदात दिलेल्या या संस्कारांनाच गर्भसंस्कार असं म्हणतात. आयुर्वेदीय गर्भसंस्कार कोणते कोणते आहेत ते आता आपण बघूयात. आता आयुर्वेदीय गर्भसंस्कारामध्ये नक्की कोणते कोणते गर्भसंस्कार केले जातात हे आपण बघूया. त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या सगळ्या संस्कारांचा मिळून आयुर्वेदीय गर्भसंस्कार बनतात. आयुर्वेद हे आरोग्याचा शास्त्र असल्यामुळे यामध्ये आरोग्यविषयी आणि आहाराविषयी विशेष माहिती दिलेली आहे. तसंच अध्यात्माशी आयुर्वेदाचा जोड आहे. त्यामुळे बऱ्याचशा आध्यात्मिक गोष्टींमध्ये आयुर्वेदाचा समावेश केलेला असतो. आयुर्वेदीय गर्भसंस्कारमध्ये या सगळ्या पैलूंचा अभ्यास केलेला आहे. गर्भसंस्कारांचे फायदे काय काय आहेत हे बघूयात. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार रसाळ आणि उत्तम दर्जाची फळं येण्यासाठी प्रथम त्यांचं बीज हे उत्तम असणं गरजेचं आहे. उत्तम बीजाने उत्तम आणि निरोगी अशा झाडाची निर्मिती होते आणि त्यानंतरच चांगल्या प्रकारची फळं ते झाड देऊ शकतं. त्याचप्रमाणे निरोगी बाळासाठी प्रथम आई आणि वडिलांचं शरीर आणि मन हे निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेद शास्त्र हे अति प्राचीन असं आरोग्यशास्त्र आहे. तसंच आयुर्वेद शास्त्राला मूलभूत असा पाया आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक या व्याधींची लक्षणं, चिकित्सा याबद्दल आयुर्वेदामध्ये केलेले वर्णन हे आजही अचूक ठरतं. त्याचप्रमाणे बाळ गर्भात असताना प्रत्येक महिन्यात त्याची होणारी शारीरिक आणि मानसिक वाढ याबद्दल आयुर्वेदामध्ये विशेष लक्षणं आलेली आहेत. मॉडर्न सायन्समध्ये सांगितलेले शारीरिक वाढीचे टप्पे आणि आयुर्वेदात दिलेले टप्पे यामध्ये साधर्म्य दिसतं. यात आयुर्वेदाने शारीरिक वाढीच्या टप्प्यांबरोबर मानसिक वाढीच्या टप्प्यांचंही वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. गर्भावस्थेमध्येच बाळावरती जर उत्तम असे संस्कार केले गेले, त्याचं मन आणि शरीर हे निरोगी बनणार आहे. यासाठीच गर्भसंस्कार हे प्रत्येकाने करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आईची आणि गर्भाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आयुर्वेद शास्त्राचे 2 महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिलं म्हणजे झालेले व्याधी किंवा रोग यांना औषधोपचाराने बरं करणं आणि दुसरं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणं. आयुर्वेदीय गर्भसंस्कारांमध्ये बाळाची गर्भावस्थेमध्येच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं काम केलं जातं.
यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट अशा औषधींची योजना करण्यात येते. आईला दिलेली औषधं ही बाळाला त्याच्या जेवणातून मिळत असतात आणि त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याचं काम हे आयुर्वेदिक गर्भसंस्कारांमुळे होते. गर्भिणी आईची मानसिक स्थिती सुधारते. आयुर्वेदिक गर्भसंस्कारांमध्ये आईच्या मनाचा आणि शरीराचा विशेष विचार केला गेला आहे. त्यामुळे आईची रोगप्रतिकार शक्ती वाढणे, आईचं आरोग्य सुधारणं, त्याचबरोबर ती आईची मानसिक स्थिती ही उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भिणी अवस्थेमध्ये होणारी आई ही हळवी झालेली असते आणि त्यामुळे तिला मानसिक आधाराची गरज असते. अशा वेळेस आयुर्वेदिक गर्भसंस्कारातून आईला विशेष असा मानसिक आधार मिळतो. आजच्या धावपळीच्या काळामध्ये स्त्रियांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण हा अधिक प्रमाणात असतो. गर्भिणी अवस्थेमध्ये हा ताण अधिकच वाढतो आणि त्यामुळे गर्भिणी अवस्थेमध्ये अँझायटी आणि प्रसूतीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशन यासारखी लक्षणे दिसायला लागतात. ही लक्षणं कमी होण्यासाठी गर्भसंस्कार हे करणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भसंस्कार केल्याने मातेची मानसिक स्थिती ही सुधारायला मदत होते आणि त्यामुळे गर्भसंस्कार केल्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन आणि अँझायटी कमी व्हायला मदत होते. प्रसूतीनंतर आईची आणि बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी. प्रसूतीनंतर बाळ हे बाह्य जगाशी हळूहळू ओळख करून घेत असतं. अशा वेळेस बाळाची काळजी नेमकी कशी घ्यावी, आईची काळजी कशी घ्यावी, तसंच बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करावे, या सगळ्यांबद्दलची माहिती गर्भसंस्कारांमध्ये आलेली आहे. त्याचा उपयोग करून बाळाचं आरोग्य हे सुधारलं जाऊ शकतं. गर्भसंस्कार कधीपासून सुरू करावेत? यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे गर्भसंस्कार नेमके सुरू कधीपासून करावेत. गर्भाधान झाल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये स्त्री ही गर्भिणी आहे असं लक्षात येतं. यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट आणि सोनोग्राफी टेस्ट केल्यानंतरच गर्भाशयामध्ये गर्भ स्थापित झाला आहे असं निश्चित करण्यात येतं. यानंतरच गर्भसंस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. जितक्या लवकर गर्भसंस्कारांची सुरुवात कराल तितक्याच लवकर त्याचा परिणाम बाळावरती आणि आईवरही होतो. गर्भिणी अवस्थेमध्ये व्यायाम. गर्भसंस्कारातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भिणीचा व्यायाम करणं. यासाठी आयुर्वेदाने काही योगासनं आणि शरीराची ताण देणारे आसनं सांगितलेले आहेत. गर्भिणी अवस्थेमध्ये जसजसं बाळ वाढायला लागतं तसतसं गर्भिणीचं वजनही वाढायला लागतं आणि त्यामुळे या वाढलेल्या वजनाचा ताण हा शरीरातील स्नायू, संधी यांवरती पडतो. एका विशिष्ट पोझिशनमध्ये राहिल्यामुळे कंबरदुखी, मानदुखी तसंच पायदुखी यासारख्या गोष्टी दिसायला लागतात. त्यासाठीच गर्भिणींचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्यायाम हा सौम्य पद्धतीने आणि शरीराला हलका ताण देणारा असणे गरजेचं आहे. 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये गर्भाशयाची वाढ ही अतिशय वेगाने होत असते आणि त्यामुळे वाढलेला गर्भाशयाचा ताण हा आपल्या फुफ्फुसांवरती येतो आणि त्यामुळे गर्भिणींना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. अशा वेळेस प्राणायाम सारखे श्वसनाचे व्यायाम केल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढायला मदत होते. तसंच गर्भाशयाला सपोर्ट करणारे कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू आणि पेल्विक फ्लोअरचे स्नायू यांचंही बळ किंवा शक्ती वाढायला मदत होते. गर्भिणी अवस्थेमध्ये आईचे शरीर हे नाजूक झालेलं असतं आणि त्यामुळे हे व्यायाम हे प्रशिक्षित डॉक्टरांकडून किंवा योग तज्ज्ञांकडून शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपला शारीरिक आणि मानसिक ताण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. नोकरी, व्यवसाय किंवा घरातील घरगुती कामं यामुळेही शारीरिक आणि मानसिक ताण वाढायला लागतो. तसंच कौटुंबिक कारणामुळे कधी कधी मानसिक ताण वाढलेला असतो. गर्भिणी अवस्थेमध्ये होणाऱ्या आईची मानसिक स्थिती सुधारणं आणि तिचं मानसिक बल वाढणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच आयुर्वेदिक गर्भसंस्कार केल्याने आईची शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारायला मदत होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हालाही जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि असेच गर्भसंस्कार जर तुम्हालाही तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा तुम्हाला स्वतःला करून घ्यायचे असतील तर आमच्या गर्भसंस्कार कोर्सला नक्की सहभाग नोंदवा. आमचा कोर्स हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीत अवेलेबल आहे. यासाठी अत्रे आयुर्वेदच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला नक्की संपर्क करा. त्यानंतर या कोर्स संबंधीची अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत